वैतागवाडीच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं पांडवाकडे जादूची पेन्सिल आली आणि आता पांडवाकडून उम्याने सुद्धा ती पळवली. आता पुढे यस भेटले. आता मजा येईल. आता सुंदराची लगी हे आता सुंदराची लगी ना. आता मजा येणार. आता आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. आता सुंदरीचं ना माझं ये डंगरे टकरे डंगरे टकरे लगीन होणार. लगीन यार पांडवा माझी पेन्सिल देऊ मिळेल का? उमे आला घेत नाही इथे आला. कुठे गेला? जय काय रे कशाला रडतो? माझी आई बोलवली. उमेनी चायला उम्याचा पोटच मोडतो. कुठे गेला आल्याचा? माझी जादूची पेन्सिल पलवली. चला साराचं इथं लाभलाय काय? अगं तू होतीस कुठं? तू जर मला आधी भेटली असती माझा सुंदराचा लगीन जुळला असता. आतापर्यंत आमची पण आता पण वेळ गेली नाही. आता मी एक बंगला, गाडी, सोना नाना पैसा सगळा मागवतो. मग काय सुंदरीचा बास नाही बोलणार आहे का? उद्याच्या उद्या माझा ना सुंदराचा लगीन लावून देईल. मग मजा येईल. चला आता या पेन्सिलची खरी जादू बघू. छायला सोना नाना काढण्यापेक्षा डायरेक्ट सुंदराचा चित्र काढलं तर म्हणजे डायरेक्ट सुंदरात बाय जोडीला येईल. इथं डायरेक्ट लाईव्ह टेक्स्चर सुंदराचा चित्र काढतो. आता माझी सुंदरा येईल. ये आली आली आली. शायला सुंदरा आली नाही. चुकीचा चित्र लावा काय? चित्र काढतो. आता येईल. आता ये आली आली. यो पण चित्र आयला हे काम तर करते ना. नाही पांडवाचा झाला ना माझा पण होईल ना. ये पेन्सिल. अगं मला सुंदरा दे. सुंदरा त्या पांडवाला कसा त्या दारू सगळा दिला. मला पण सुंदरा पाहिजे. हायला लय जाई गेली मी. तिचा काहीतरी उपयोग करण्याआधी काहीतरी मंत्र बोलायला असेल. लय घाई केली मी. पांडवा आता याच्याकडूनच माहिती करून घेतो. माझी पेन्सिल दे. याला कुठं पेन्सिल कुठे? पेन्सिल चायला उभे होते. आता गेला पेन्सिल भेटली. माझी पेन्सिल उभे गेला खड्ड्यात जाते. ती चायला पेन्सिल भेटली. आता माझी ते
मी आहे उम्या उम्या ए, पायबा मला सांग ही पेनची जादू कशी करते. अरे मी चित्राचा चित्र काढला आणखी चित्र काढला एक पण नाही आला. सांग कोणता मंत्र. सांग सांग लवकर. हे घे. सांग सांग लवकर. लवकर काढ. सोना काढू पैसे काढू दोघे शिक म्हणतो आपण. मला काय नको मला बघतो सुधरा पैसे सुधरा गाडीत आता येईल बघ. नाही आली गाडीत तू काय काढतो काढ अरे बघ तू माझ्या बुजून काढ परत काढ. अशी ती सुंदर अशीच पांडवा तू असं नाही ऐकणार. आठवला अरे सांग ना ही पेन्सिल कशी जादू करते. अरे बोल ना काहीतरी विचारतोय तुला. बोल ना ही पेन्सिल कसा काम करते. अरे मुगू काय मुगू ऐकलं का तोंडात. बोल ना. अच्छा रुमाल बांधलं. थांब जरा बोल पटकन बोल. मला नाही समजा कसं येत नाही तू असं नाही ऐकणार. अरे पाडवा अरे अख्खी रात गेली अजून किती मार काढले. बोल ना पटकन शपथ घेतो माझ्या पारूची शपथ घेतो. कधीच मला नाही समजून कला येत नाही आता. अरे ऐक ना उभ्या समजून घे ना. तू असं नाही ऐकणार. थांब जरा उभ्या काय करतो. उभ्या अरे ऐक ना माझा उभ्या काय करतो उभ्या थांब. तू माझी टीका करतोस. उभ्या थांब. पाय मारू नकोस. सरपंच दत्तू पायबा तुला याला पण सांगितलं पेन्सिल बद्दल. मी काय सांगू त्याला. सरपंच तुम्ही काय ते शोले मधल्या ठाकूर सारखं झालं. अरे हे समजा या पेन्सिल मुळे झालाय. या दत्तूने माझे हात घालवले आणि ही पेन्सिल मी शोधलंय. आणि हे बघा ही पेन्सिल मला द्या. मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. सरपंच कागद पहिली ती पेन्सिल घे आणि आधी माझ्या हात काढ. नको घे दत्तू. हा बायलेच्या माझा आधी हात सोड. दत्तू हात काढ माझे. अरे इथं नाही तिथं हात काढ माझे. सर काढतो काय लवकर काढतो.
माझी सगळ्या इच्छा पूर्ण. तू पेन्सिल इकडे या पेन्सिलचा मालक मी आहे. पेन्सिल घेईल मग आपण काय करणार? ही पेन्सिल आपल्याला घ्यायला मग? पाहिजे. घे तू. सरपंच पेन्सिल द्या इकडे. काय झालं? मोरली आईला हाव केली आणि पेन्सिल मोडली. अरे आता पेन्सिल मोडली म्हणजे जादू संपली. आता जादू नाही होणार. अरे सोना पैसे. सरपंच तुला नाही मला घाल कुत्र्याला.